स्थापना दिवस 28 दिसंबर को नागपुर में आयोजित किए जा रहे हैं। इस रैली को भारत जोड़ो का नाम दिया जा रहा है। इस दौरान जनता को संदेश दिया जाएगा कि बेरोजगारी, महंगाई दर कम करने एवं किसानों को न्याय देने के लिए कांग्रेस तत्पर है। नागपुर देश के मध्य में है। ऐसे ऐतिहासिक वास्तुभूमि वाले नागपुर शहर से कांग्रेस विचारधारा का संदेश देने के लिए कांग्रेस के 148वें स्थापना दिवस का आयोजन नागपुर में हो रहा है। इस दौरान पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के साथ ही सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी और कांग्रेस कार्य समिति के प्रमुख नेता उपस्थित रहेंगे। काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं देशभरातील काँग्रेस जन या ठिकाणी येणार आहेत। काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मला वाटतं की 1920 मध्ये नागपूरला स्थापना दिवसाची सभा झाली होती। काँग्रेसच्या 1885 ला स्थापना झाल्यानंतर पहिली सभा आपला नागपुरात ही सभा पहिली विदर्भाच्या दृष्टीने 1920 मध्ये झाली आणि आज जवळपास 103 वर्षाने स्थापना दिवसाची सभा विदर्भात होत आहे। विदर्भ हा नक्कीच काँग्रेसला संकटाच्या वेळेस उभा राहणारा प्रदेश आहे। ज्या ज्या वेळेस काँग्रेसची अडचण किंवा काँग्रेस माघारली त्या वेळेस विदर्भाने साथ दिली आणि पुन्हा नव्याने उभारी घेण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि याचा आनंद आहे की विदर्भामध्ये आमच्या हायकमांडने, वरिष्ठ नेत्यांनी ह्या वर्धापन दिन साजरा करायसाठी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। याची भव्यता ही नक्कीच मोठी असणार आहे। विदर्भातील आता जे काय रॅल्या झाल्या असतील त्या रॅलीमध्ये ही रॅली सर्वात मोठी रॅली असेल आणि त्याचं नियोजन आता आमचं सगळं चाललेलं आहे। लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे। विदर्भातून, मराठवाड्यातून लोक येणारच, महाराष्ट्रातून, पण सीमेलगतच्या भागातून सुद्धा तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश इथूनही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस जन या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। काँग्रेस प्रेमी जनता सहभागी होणार आहे आणि ही ऐतिहासिक रॅली नोंद व्हावी अशा प्रकारची होईल असा मला विश्वास आहे। नागपूर म्हणजे देशाच्या हृदयस्थानावर राहणार आहे। नाही बघा, आता इलेक्शन मोडवर आपण आलोच आहोत असं म्हणायला हरकत नाही। संपूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे। पार्लमेंटच्या निवडणुकीला फार कमी दिवस आता आहेत। मला 2-2.5 महिन्यामध्ये आचारसंहिता कदाचित सुरू लागू शकेल। अशा स्थितीमध्ये ह्या रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशात एक संदेश जावा, है तैयार हम अभी भ्रष्टाचार के खिलाफ में लड़ने के लिए, हुकुमशाही के लड़ने के खिलाफ, हुकुमशाही वृत्ति के खिलाफ में लड़ने के लिए, संविधान बचाने के लिए, बेरोजगारों को हक दिलाने के लिए, किसानों को खड़ा करने के लिए हम है तैयार हम, ये संदेश भी जाएगा। तो राजनीतिक दृष्टि से भी ये रैली बहुत ही महत्वपूर्ण रहेगी और आने वाले चुनाव में विदर्भ से जो ताकत ये कांग्रेस हमारे पार्टी को मिलेगी उसके लिए भी निश्चित रूप से ये रैली का महत्व अधिक रहेगा। नाही, बरोबर आहे ना, उद्धवजी काय खोटं बोलले? देव कोणाच्या पर्सनल असतो काय? देव कोणाच्या बाबा, देव जो मानतो त्याचा सर्वच आहे। कोणी बाजार मानलाय, कोणी श्रद्धा ठेवले, आम्ही श्रद्धा ठेवणारे आहोत आणि कोणी लोकांनी देवाचा बाजार मानलाय, फरक एवढाच आहे।